नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। पाहूया आजचे ब्रेकिंग न्यूज। महाप्रसादाची जय्यत तयारी, 2 लाख भाविकांना वाटप होणार महाप्रसाद। श्री क्षेत्र राजुरीतील महागणपती राजाभिषेक जन्मोत्सव पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू असून किमान 2 लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी महिला सेवेकरी निस्वार्थ भावनेनं महाप्रसादाची पॅकिंग करताना दिसून येत आहेत। त्याचबरोबर स्वयंपाकी आचारी काळजीपूर्वक बुंदी बनवण्याचे कार्य फार जोमाने करताना दिसून येत। आमचे प्रतिनिधी सायबर पवार यांनी घेतलेला हा आढावा। चला, बातम्यावरले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आलेलो आम्ही सेवेसाठी 2 ते वर्षापासून सेवा करू राहिलो। टाईम सुरूची सेवा करतो आम्ही दर महिन्याला। कोणती बी सेवा असो आम्ही तरी बी सतत करत राहिलो। असं नाही टाईम ते टाईम आहे आमचा सेवेचा, पुन्हा असं काही नाही, पुन्हा ही सेवा भेटते आम्हाला जास्त। माझं नाव मंगल विठ्ठल गुंड। मी राहणार वर्षप जुने, ग्रुप नंबर 1। माझ्या ग्रुपमधील सेवाधारी आमच्या गट लीडर गोकुळताई यांनी आम्हाला या ग्रुप माध्यमातून खूप माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की राजुरेश्वराच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सेवा करायची आहे। तरी आम्ही सर्वांनी हो म्हणून एका शब्दावर ताईंना होकार दिला आणि सगळ्या महिलांनी ताईला प्रतिसाद दिला। आम्ही सर्व महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही सतत राजुरेश्वराच्या कृपा आशीर्वादाने नित्यनेमाने ही सेवा करणार आणि अशीच सेवा आमची अखंड चालू राहो ही मी राजुरेश्वराच्या चरणी प्रार्थना करते। जय राजुरेश्वर। गोकुळताई बबनराव देशमुख, गोकुळताई बबनराव देशमुख, राहणार वडशे। माझे 24 वर्ष झाल्याच्या पूर्ण मला गणपतीश्वराने माझा योग प्रसाद दिला। आज मी माझ्या गावातून 50 बाया, 2 गट माझ्या गावातले मी केलेले आहे। माझा प्रसाद मला भेटला, इथला खूप मनोरथ पूर्ण झालेले आहे माझे, की या गणपतीश्वराच्या चरण न सोडावं असे वाटते। हे मूळमधले माझे आहे तर सेवा राहील। रेणुका माता पिंपळगावची, मी हे तारकाबाई बोरशे। सगळे आम्ही 15 जणी गट, त्याच्यामुळं आम्ही सेवा घेतो, इथे सेवा करता येतो। आमच्या गटाचं नाव पिंपळगाव काही। आम्ही आमच्या गणपती महाराजांच्या वतीनं आम्ही सेवा करता येतो। शेतकरी आम्ही पण आम्हाला आवड आहे की आम्हाला महिन्याची हो का 2 महिन्याची हो या वतीनं आम्हाला सेवा मिळावी म्हणून आम्ही सेवा करता येतो। माझं नाव मुक्ता जितेंद्र जाधव, राहणार देहड या गटामध्ये 2 नंबर गटाची अध्यक्ष आहे मी। मला सेवेची खूप आवड आहे। माझे पूर्वजन सासरे बुवा 2 पिढ्यापासून महिन्याची सेवेला येत होते। माझी पण अशी इच्छा होती, मला पण गणपती बाप्पाने सेवेसाठी बोलवलं पाहिजे। गणपती बाप्पाच्या मनात आले सेवा द्यायलाच पाहिजे। माझ्या गटामध्ये 16 महिला आहेत। या गटाचे सदस्य आहे। मला आमचे पती 2 वर्षापासून करते। त्या अजय सोनवणे, राहणार जिल्हा तालुका शिल्लोड, जिल्हा औरंगाबाद, राजूर येथे सेवेकरी महिला। आम्ही येथील 3-4 वर्षापासून सेवा करीतो। 12 महिन्यापासून महिना सुद्धा आम्ही सेवा करायला इथे येतो। रावळकर सरांनी भेट दिली आम्हाला। आम्ही त्या सेवेला हजर झालो आणि तिथपासून आम्ही या सेवेला सेवेकरी महिला या
सोनम प्रशांत गुप्ता, आम्ही राणा गुप्ता, तालुका शिल्लोड. आमची अशी इच्छा झाली की आम्ही पण राजुरेश्वराला सेवा करावं म्हणून. मग नंतर आम्ही उत्तम रावकर माऊलींना भेट दिली आणि नंतर सांगितलं की आम्हाला पण सेवा करायची. मग त्यांनी आम्हाला माहिती दिली की दर महिन्याला तुम्हाला एक तारीख घ्यावंच लागेल. आम्ही इच्छुक झालो सगळ्या महिला आणि सेवेला लागलो. नंतर आम्ही आता 4-5 वर्ष झाली इथं सेवा करतो. दर महिन्याला सेवेकरी असतात, पण आमची पण एक तारीख, महिन्याची एक तारीख ठरवून दिलेली आहे. अखंड सेवा म्हणून इथं येतो आणि आज हरिनाम सप्त्याला सेवेला आलेलो. महागणपती राजुरेश्वर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी महिला एका पन्नीमध्ये बुंदीचा लाडू प्रसाद भाविकांना देणार आहेत. त्यांच्यासोबत एक भाऊ आहेत उत्तमराव रावळकर म्हणून, तेही मदत करतात. आपण त्यांना विचारणार आहोत अखंड हरिनाम सप्तासाठी आपली काय सेवा आहे. अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र राजूर गणपती येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हा 7 दिवसाचा असतो. या 7 दिवसामध्ये आपल्याकडे जवळपास 3,500 सेवेकरी ताई तसेच 300 सेवेकरी भाऊ यासाठी अखंड हरिनाम सेवेमध्ये सेवा देत असतात. यामध्ये सर्व उद्या काल्याचे कीर्तन असल्यामुळे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये उद्या गणपती जन्मोत्सव असल्यामुळे इथं महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. या महाप्रसादाच्या आयोजनासाठी इथं लाखो भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या भक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी आमचे सेवेकरी जे आहेत सर्व महिलाताई, पुरुष मंडळ हे सर्व भक्तांना राजुरेश्वराचं दर्शन कसं व्यवस्थित होईल व राजुरेश्वराचा प्रसाद हा भक्तापर्यंत कसा पोहोचेल यासाठी आमचं ध्येय राहणार आहे. आणि जवळपास 4 दिवसापासून 1.5 ते 2 लाख पॉकेट आम्ही सर्व महिलाताई पॅक करत आहेत. यासाठी सर्व राजूरवासियांना आणि आसपास परिसरातील जे लाखो भाविक इथं दर्शनासाठी येणार आहेत यांच्यापर्यंत उद्या प्रसाद पोहोचवण्याचं काम सर्व सेवेकरी भाविक आमचे करणार आहेत. व तसेच वाढण्याचं काम, साफसफाई आणि श्री क्षेत्र राजूर गणपती संस्थानाच्या वतीने सुद्धा खूप मोठी दक्षता घेतलेली आहे. या ठिकाणी उद्या खूप मोठा पोलिसांचा फौजफाटा तसेच आमचे सेवेकरी जवळपास 500 सेवेकरी उद्या सेवा देण्यासाठी व वाढण्यासाठी, पतोळ्या उचलण्यासाठी विविध गणपती संस्थांच्या वतीने जे काम इथं असेल ते काम आमची सेवेकरी ताई करणार आहे. या ठिकाणी यांनी सांगितलं की उद्याचा जो जयंती उत्सव सोहळा आहे, पालखी सोहळा आहे, त्या पालखी सोहळ्यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, कुण्या महिलाला कुण्या भाऊला त्रास होऊ नये म्हणून आमची सगळी यंत्रणा या ठिकाणी काम करणार आहे. गणपती जन्मोत्सव सोहळा राजूर या ठिकाणी पालखीच्या निमित्तानं जे काही भाविक मंडळी येणार आहे त्या भाविक मंडळीला ही जी सेवाधारी मंडळी बसली महिला बसल्या या बुंदीचा जो प्रसाद आहे तो पन्नीमध्ये पॅक करत आहेत आणि तो येणाऱ्या भाविकांना वाटप करणार आहेत. आपल्यासोबत काही महिला आपण त्यांना विचारणार आहोत. ताई, तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव काय आला तुम्ही? सेवा करण्यासाठी खूप इच्छा होती मनातून सेवा करायची आणि गणपती रायांना मला चान्स दिला सेवा करायला. सहकार बरं वाटतं? खूप छान वाटतं. जालना जालन्यावरून आले, त्यांच्यासोबतच सेवा येऊन खूप छान वाटतं. असं म्हणजे घरचा विचारच येत नाही. जे नेहमी आपण घरातच गणपती राहतो ते आज कुठेतरी आपली सेवा महाराजांच्या दर्शनासाठी चरणात अर्पण करण्यासाठी आम्ही म्हणून खूप छान वाटतं इथं येऊन आम्हाला. अशीच सेवा आम्हाला दर महिन्याला मिळो हीच इच्छा गणपती राहायच्या चरणात. या ठिकाणी ताईने सांगितलं की अशी सेवा आम्हाला मिळो, घरात गुंतून राहण्यापेक्षा कुठंतरी स्वतःच्या मनाला गुंतून ठेवण्यामध्ये खरंच चांगली गोष्ट आहे. आणि ताईने ते बोलून दाखवलं की भविष्यामध्ये आम्हाला अशीच दर महिन्याला सेवा करण्यास संधी मिळो. धन्यवाद.